मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 74. जणू युगा युगांचे नाते. ऑफिस जाना था आपको. 8 बज गए व्हीपी मॅडम. त्याच्या कुशीत गाढ निजलेल्या तिला न्याहाळत होता. तिच्या देहाचा मौशार स्पर्श, दोघांच्या अंगावरील पांघरुणाहूनही मऊ. शांत चेहऱ्यावरचे सुख, समाधान ग्वाही देत होते तृप्तीची. रात्री 3ला तिच्या चुळबुळीने जाग आलेलीच. अर्धमिटल्या डोळ्यांनीच पाहिलं तर अंधारात पलंगावर हातानेच चाचपडत शोधत होती काहीतरी. जान. मधाळ हाकेवर पटकन कुशीत शिरत क्विल्ट घेतलं अंगावरून. सोबत डोळे गच्च मिटत झोपेचं सोंगही. पण त्याची झोप तर उडालेली तिच्या हलक्याशा स्पर्शानेही. आणि तिचं झोपेचं सोंग पळवण्यास पुरेसा होता त्याचा प्रेमळ स्पर्श. राजीव, नका ना छळू. तिचे लाडीक लाजरे शब्द जणू अप्रत्यक्ष आव्हानच. आणि पुढचं काही बोलण्यास ओठांना सूट नव्हती. ते अडकलेले त्याच्या ओठांच्या कैदेत. पुन्हा एकदा रंगला प्रेमाचा खेळ पहाटेच्या गारव्यात. आणि त्यानंतर घट्ट बिलगून निजलेली ती अजूनही तशीच होती कुशीत. तो आठवत होता रात्रीतील एक एक क्षण. तिचं लाजणं, हळूहळू उमळणं, हलकासा प्रेमळ पुढाकार अन उत्कट प्रतिसाद, मिठीत विरघळणं अन आह राजीव, तिची आर्त साद, त्याला भरभरून सुख देणारी त्याची जान. सहजच ओठ टेकवले माथ्यावर अन चुळबुळ करतच जड पापण्या हळूच उचलल्या तिने. त्याचा प्रसन्न चेहरा नजरेसमोर, मंद स्मित तिच्या ओठांवर. अन क्षणातच जाणवला त्याच्या उबदार हातांचा स्पर्श मोकळ्या पाठीवर अन तिचा हात विसावलेल्या त्याच्या भरदार छातीवर. जान. त्याची गोड हाक आणि डोळ्यासमोर तरळले रात्रीचे मोहक क्षण. ओह जान, कितीदा ऐकले त्याच्या ओठी. आणि त्याचे बेभान स्पर्श प्रेम बरसवणारे. या क्षणीही शहारा शमवत कुशीत चेहरा लपवला पुन्हा. अन त्या धुंद क्षणांची आठवण पुन्हा पुन्हा बंद डोळ्यांआड मनात गुणगुणल्या काही ओळी. रम्य क्षणांच्या आठवणीत दोघांसाठीच. स्वप्नीही नव्हते दिसले, क्षण अवचित कोठून आले. अधीरा अधीरा एकांत, जग एकवटे दोघात. हे सर्व खरे, तुकेच खरे. राजीव, सहजच घडलं सारं. अनुभवलं स्वर्ग सुख आपल्याच हक्काच्या स्वर्गात. क्या हुआ? तिच्या गालावर चढणारी लाली जाणवून हळूच ओठ टेकवलेच. कुशीतील चेहरा तसाच, लाजून गच्च मिटलेले डोळे, हलकसं हसतच हळूच हलवलेली मान. अभी भी हमसे शर्माना है? मोकळ्या पाठीवर हात फिरवतच मिश्किल प्रश्न. राजीव प्लीज, आता छळू नका. हळूच त्याच्याकडे पाहत नजरेचंच आर्जव. आपको पता है ना, इन लफ्जों का कहना है कि खूप खूप छळा. पाठीवरचा हात पोटावर गुदगुल्या करत होता. मी असं नाही म्हटलं. हसत लाजतच त्याच्या घट्ट मिठीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न. आय नो द हिडन मिनिंग. तिच्या कानात उष्ण कुजबूज. गप्प बसा, काही हिडन मिनिंग नाहीये. उघड्या छातीवरच मुठीचा वार झालाच. आवरू दे ना मला हे असं. शक्य तेवढं क्विल्टमध्ये स्वतःला लपवण्याचा प्रयत्न. राजीव, खूप बदमाश आहात. मला पहाटे गाऊनही घालू दिला नाही. म्हणे आय वॉन्ट टू फील यू. यू लुक ब्युटिफुल जान. पुन्हा मधाळ शब्द, मिचकावले डोळे आणि त्याच खांद्यावरच्या मोतीला ओठांचं प्रेम. बस आता, थोडं प्रेम रात्रीसाठी ठेवा. तिनेही लाडीकपणे सुचवले काहीतरी.
ओ बट वी आर फ्री होल डे. तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवतच क्विल्ट दूर करण्याचा प्रयत्न. मनातले गोड मनसुबे तिला डोळ्यांनीच कळवले. पुरे आता, आवरू दे मला. क्विल्ट घट्ट धरत तिची ही गोड दटावणी. ओके, लेट्स टेक शॉवर टुगेदर. यावेळी टुगेदरवर विशेष जोर, आणि तिने डोळे गच्च मिटले. तो केसांना कुरवाळण्यात मग्न. आता नको ना प्लीज, तिची कळवळूनच विनंती, आणि थांबलाच क्षणभर. यू ओके ना? आय मीन. गालाला कुरवाळतच काळजीने विचारलं. आय होप शी इज नॉट इन पेन. आय नो आय वॉज बिट अग्रेसिव्ह. हो. तिच्यावर झुकलेल्या त्याच्या गळ्याशी घट्ट मिठी. इट फील्स लाईक हेवन इन युअर आर्म्स. हळूच कुजबुजली कानात. इट वॉज सेरेंडिपिटी फॉर मी. तुमच्यासाठी. त्याच्या डोळ्यात खोलवर पाहतच मंदस्मित ओठांवर. येस इंडीड सेरेंडिपिटी. त्याच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटलेले, आणि तिला कुशीत घेत पडून राहिला तसाच, अनुभवत त्यांचा स्वर्ग एकमेकांच्या मिठीत. राजीव, बदमाश, किती हट्टी तुम्ही. सोडतच नव्हते मला. किती विनवले तेव्हा बाथरोब आणून दिला, ते पण मोठा किस. आणि ब्रेकफास्ट नंतर मी तुमचं काहीही ऐकणार नाही, ही गोड धमकी देतच. 9 पर्यंत बेडमध्येच आम्ही. आज बरी यांना भूक लागली नाही. हो, प्रेमाने पोट भरलंय ना. बाथरोब दूर करत शॉवर खाली उभी. कालचे क्षण आठवतच शहाऱ्यांची दाटी. हृदयाजवळचा त्याच्या दातांचा हलकासा ठसा चुरचुरत होता उष्ण पाण्याने. तो बाथरोब देण्यास उठला तेव्हा त्याच्या पाठीवरील नखांचे ओरखडेही नजरेस पडलेच की. त्यांनाही आपण त्रास दिलाच या विचाराने खुदकन हसलीच, आणि सोबतची गोड अनुभूती जास्त हवी हवीशी. हे सर्व खरे, हे तुगेच खरे. ती आवरून खाली आली तर सिम्बा खेळत होता बागेत, आणि साहेब चक्क किचनमध्ये. मोबाईलवर सुरू असलेला रेसिपी व्हिडिओ, आणि त्याची वाटीत अंडे फेटण्याची गडबड. नव्हतेच जमत तरीही करायचे होते. दारात उभी ती हसू गालातच अडवलं. अहो राहू दे, मी करते, तुम्ही कशाला. ओट्यावरचा भांड्यांचा पसारा पाहूनच घाबरली. नो, स्टे अवे. कल आपने बनाया ना, आज मी. लेट मी कॉन्सन्ट्रेट. उगाच खोटी चिडचिड करत रेसिपीकडे लक्ष वळवले. मी चहा करू? त्याची भुर्जी बनवायची गडबड पाहत हळूच विचारले. ओके. न बघताच परवानगी मिळाली. भुर्जीच जमत नाहीये, भूक पण लागली आहे. बायकोसाठी ब्रेकफास्ट मीच बनवणार हेही ठरवलेले, पण चहा तिच्याच हातचा हवा ही इच्छाही. राजीव, खूपच क्यूट आहात तुम्ही. सुप्रीम CFO माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवत आहेत. त्याला हळूच पाठीमागून मिठीत घेत ओठ टेकवले पाठीवर. जान, डोंट डिस्टर्ब मी. कडक स्वर. चिडका कांदा पुटपुटलीच ओठात. माझा गोड गुलाबजामही. चहाचे आधण ठेवत तिच्या बारीक सारीक सूचना होत्याच. कांदा भाजण्यावर, मिरचीच्या तुकड्यांवर, अंडे पॅनमध्ये फ्राय करण्यावर, आणि तो वैतागलाच. आप यहां बैठिये चुपचाप. उचलून बसवलं तिला समोरच्या ओट्याच्या कोपऱ्यात. वळणारच होता की लक्ष गेलं तिच्याकडे. आज खूप दिवसांनी, नाही महिन्यांनीच. घेरदार निळा बाटिक स्कर्ट आणि छोटासा शुभ्र टॉप. ओले केस असेच गुंडाळलेले, आणि काही लाडीक बटा रेंगाळलेल्या गालावर. थोडीशी डार्क लिपस्टिक. आमंत्रण स्वीकारलेच एका क्षणात. केस सुटले, लिपस्टिक फिसकटली. धुंद दोघेही किचनच्या कोपऱ्यात. सोबत भुर्जीही करपली आणि चहाही काळवंडलाच. 2 दिवस हेच घडत होते. बेभान दिवस आणि धुंद रात्री. कायमच चुकलेलं वेळेचं गणित. स्वयंपाकघरात पाऊल ठेवता त्याच्या खोड्यांची सुरुवात. मग भाजीत मीठ जास्त, तर कधी साखरच नव्हती चहात. त्याच्या शॉवर टुगेदरची इच्छा शनिवारी पूर्ण झाली
अगदी सहजच. बाथरूममध्ये टॉवेल नसण्याचा बहाणा त्याचा, आणि टॉवेल सकट तीही पोहोचलीच धारांखाली. मला माहीत होतं तुम्ही खोटं बोलताय, दुष्ट कुठचे. त्याच्या ओल्या छातीवर चापट बसलीच. अगर पता था तो आप आए ही क्यों? धारांखाली घट्ट होणाऱ्या मिठीतील प्रश्नाला उत्तर नव्हतेच तिच्याकडे. असंही उत्तर असते तरी ओठ गोड बंधनात अडकलेले, शब्द मुके अन स्पर्श बोलके जाहले.